हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लॅट 2026च्या नोटिफिकेशन विषयी डिस्कस करणार आहोत. क्लॅटचं जे नोटिफिकेशन आहे ते लवकरच येणार आहे आणि नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन करावं लागतं. तर एक्झामच्या ऍप्लिकेशनसाठी काही डॉक्युमेंट इथे नेसेसरी असतात. त्या डॉक्युमेंट कुठल्या कुठल्या आहेत त्याची लिस्ट आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, क्लॅट 2026ची जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केलेली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळतात, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, तसेच कंप्लीट सिलेबस नोट्स, मॉक टेस्ट आणि प्रॅक्टिससाठी एमसीक्यूचा सेट तुम्हाला या बॅच मध्ये दिला जातो. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 2027 मध्ये क्लॅट देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच सुरू करण्यात आलेली आहे. तर त्या विद्यार्थ्यांसाठी क्लॅट एक्झाम 2027 नावाचा जो कोर्स आहे तो ऍप मध्ये अवेलेबल आहे. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि आपल्या एक्झामच्या प्रिपरेशनला सुरुवात करा. तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, एक नॅशनल लेवलची एंट्रन्स एक्झाम आहे. कन्सॉर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज दॅट इज NLU कडनं ही कंडक्ट केली जाते आणि UG आणि PG अशा दोन्ही प्रकारच्या ऍडमिशनसाठी क्लॅट एक्झाम असते. आणि या एक्झाम मधून तुम्ही अक्रॉस इंडिया 24 NLUs मध्ये लॉची डिग्री परस्यू करण्यासाठी ऍडमिशन घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या एक्झामचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो UG प्रोग्रामसाठी म्हणजेच 5 इयर इंटिग्रेटेड LLB साठी एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते 10+2 किंवा इक्विव्हॅलंट लागतं. त्याच्यानंतर मिनिमम मार्क्स जे आहेत ते जनरल OBC, फिजिकली हँडिकॅप, NRI, PIO आणि OCI कॅन्डिडेटसाठी 45%, SC आणि ST साठी 40% इथे मिनिमम मार्क्सची रिक्वायरमेंट आहे. या एक्झाम मध्ये कुठलंही अप्पर एज लिमिट नाहीये. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी मार्च-एप्रिल 2026 मध्ये 12वीच्या एक्झामला अपियर करतायत असे विद्यार्थी सुद्धा क्लॅट 2026 देऊ शकतात. तर मित्रांनो, या एक्झामचा जो पॅटर्न आहे त्यामध्ये एक्झामचा मोड जो आहे तो ऑफलाईन प्रकारचा आहे. पेन आणि पेपर बेस्ड ही एक्झाम आहे. या परीक्षेचं जे ड्युरेशन आहे ते 2 तास असून इथे तुम्हाला 120 MCQ सॉल्व्ह करावे लागतात. प्रत्येक करेक्ट आन्सरला तुम्हाला 1 मार्क मिळतो आणि प्रत्येक चुकीच्या आन्सरला तुमचा 0.25 एवढा मार्क जो आहे तो डिडक्ट केला जातो. म्हणजे या एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. त्यानंतर मित्रांनो, या एक्झाम मध्ये वेगवेगळे सेक्शन्स असतात, जसं की इंग्लिश लँग्वेज, करंट अफेअर्स इन्क्लुडिंग जनरल नॉलेज, लीगल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह टेक्निक अशा 5 सेक्शनची मिळून ही एक्झाम असते. या 5 सेक्शन मधून तुम्हाला 120 MCQ विचारले जातात. तर या एक्झामचा सिलेबस ओव्हरव्ह्यू जर आपण पाहिला तर इंग्लिश लँग्वेज या टॉपिक मधून कॉम्प्रिहेन्शन, पॅसेजेस, ग्रामर आणि व्होकॅब्युलरी इत्यादीवरती प्रश्न विचारले जातात. करंट अफेअर्स इन्क्लुडिंग जनरल नॉलेज वरती नॅशनल अँड इंटरनॅशनल इव्हेंट्स, आर्ट्स अँड कल्चर, हिस्टॉरिकल इव्हेंट्स ऑफ कंटिन्युइंग सिग्निफिकन्स याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. लीगल रिझनिंग मध्ये लीगल प्रपोजिशन्स, प्रिन्सिपल्स अँड देअर ऍप्लिकेशन्स या बेसिसवरती प्रश्न असतात. लॉजिकल रिझनिंग मध्ये अनालिटिकल रिझनिंग असेल, क्रिटिकल थिंकिंग असेल, पॅटर्न रेकग्निशन असेल आणि क्वांटिटेटिव्ह टेक्निक मध्ये एलिमेंटरी मॅथमॅटिक्स तुम्हाला इथे असतं. डेटा इंटरप्रिटेशन वरती इथे प्रश्न विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या 5ही सब्जेक्ट वरती ग्लोबल ऑनलाईनच्या या क्लॅट 2026 आणि क्लॅट 2027च्या लाईव्ह बॅच मध्ये तुमचे क्लासेस घेतले जातात. तुमची एक्झामच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण तयारी करून घेतली जाते. तुमची MCQ ची प्रॅक्टिस सुद्धा या बॅच मध्ये करून घेतली जाते. सोबतच या एक्झाम मध्ये तुम्हाला सेक्शन वाईज मॉक टेस्ट दिल्या जातात आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल असतील. त्यामुळे मित्रांनो, जर आपण लवकरात लवकर ही बॅच जॉईन केली तर आपल्याला एक्झामच्या प्रिपरेशनला भरपूर टाइम मिळणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या एक्झामच्या ज्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्या टेंटेटिव्ह आहेत. नोटिफिकेशन जर पाहिलं तर आता मे 2025 म्हणजे या महिन्यामध्ये हे नोटिफिकेशन येणार आहे. ऍप्लिकेशन जे आहे ते जुलै 2025 पासून सुरू होतात. त्याच्यानंतर ऍप्लिकेशनची डेडलाईन जी आहे ती साधारणतः नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्हाला असेल. एक्झाम डेट जी आहे जनरली ही एक्झाम आहे ती डिसेंबरच्या पहिल्या रविवारी म्हणजेच डिसेंबर 7, 2025 पर्यंत एक्सपेक्टेड आपण करू शकतो. त्यानंतर तुम्हाला डिसेंबर 8 पर्यंत एक प्रोव्हिजनल आन्सर की मिळेल. विदिन अ वीक तुम्हाला या एक्झामचा रिझल्ट ही मिळून जातो आणि त्यानंतर काउन्सिलिंगचे सेशन जे आहेत ते सुरू होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या एक्झामला ऍप्लिकेशन करताना कुठल्या कुठल्या डॉक्युमेंट आपल्याला नेसेसरी असणार आहेत त्याची आपण लिस्ट पाहूयात. हे डॉक्युमेंट्स तुम्ही आत्ताच तयार करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ऍप्लिकेशन करताना कुठलीही अडचण येणार नाही.
सगळ्यात पहिला आहे पासपोर्ट साईज फोटोग्राफ, रिसेंट असावा, फ्रंट फेसिंग असावा आणि प्लेन बॅकग्राऊंडचा हा तुमचा फोटोग्राफ लागतो. याची फाईल साईज ही साधारणतः 20 KB ती 50 KB हवी. त्याच्यानंतर तुमची सिग्नेचर जी आहे ती व्हाईट पेपरवरती ब्लॅक इंक पेनने तुम्हाला करावी लागेल आणि ती सिग्नेचर स्कॅन करून 10 to 20 KB पर्यंत त्याची फाईल साईज असावी. JPEG, JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये तुम्ही ती साईन अपलोड करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल सर्टिफिकेशन मध्ये जर आपण पाहिलं तर क्लास 10th आणि क्लास 12th चे मार्कशीट इथे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ऑब्व्हियसली आता जे विद्यार्थी 12th ला ॲपियर आहेत ते फक्त 10th मार्कशीट देऊ शकतात. त्यानंतर गव्हर्नमेंट इश्यूड फोटो आयडी प्रूफ तुम्हाला इथे लागेल. आधार कार्ड असेल, पासपोर्ट असेल, पॅन कार्ड असेल, वोटर आयडी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असेल तरीही सफिशियंट आहे. तुम्ही जर रिझर्वेशन मधून येत असाल तर त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट लागेल, जसं की SC, ST आणि OBC साठी. फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट साठी तुम्हाला डिसॅबिलिटी सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी बिलो पॉवर्टी लाईन आहेत त्याच्यासाठी BPL सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर स्टेट डोमिसाइल सर्टिफिकेट, काही ज्या NLUs आहेत त्या डोमिसाइल सर्टिफिकेट पण मागतात. त्यासाठी डोमिसाइल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जे विद्यार्थी NRI किंवा NRI स्पॉन्सर्ड कॅटेगरी मधून अप्लाय करताय अशा विद्यार्थ्यांसाठी हे सर्टिफिकेट कंपल्सरी असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमच्याकडे एक व्हॅलिड ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला क्लॅट एक्झाम 2026च्या ऍप्लिकेशनसाठी लागणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, क्लॅटच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमच्या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरने रजिस्टर करावे लागेल. त्याच्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन तिथे फिलअप करावं लागेल. तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत ते अपलोड करावे लागतील. तसेच तुम्हाला तुमचे एक्झाम सेंटर सुद्धा ऍप्लिकेशन फिलअप करायच्या वेळेस सिलेक्ट करावे लागतात. तुम्ही 3 एक्झाम सेंटर इथे मॅक्सिमम सिलेक्ट करू शकता. तुम्हाला NLUचा प्रेफरन्स जो आहे तोही ऍप्लिकेशन प्रोसेसच्या दरम्यानच द्यावा लागतो. या एक्झामची जी फीज आहे, जनरल, OBC, फिजिकली हँडिकॅप, NRI, PIO, OCI कॅन्डिडेटसाठी ही फीज 4000 रुपये आहे. SC, ST आणि BPL कॅटेगरीसाठी ही फीज जी आहे ती 3500 असते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे होतं क्लॅट 2026च्या नोटिफिकेशन विषयी आणि एक्झामला ऍप्लिकेशन करताना लागणाऱ्या डॉक्युमेंट्स विषयी. तर आत्ताच या डॉक्युमेंट्स काढण्याच्या तयारीला लागा. हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे रेडी ठेवा, जेणेकरून एक्झामचं नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला एक्झामला अप्लाय करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तसेच ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा, कारण क्लॅट 2026 विषयी असणारे जे रेग्युलर अपडेट आहे ते या चॅनलवरती मी पोस्ट करत असतो. सोबतच आमची जी बॅच 12 मे 2025 पासून सुरू झालेली आहे, या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये क्लॅट 2026 हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. या कोर्समध्ये तुम्हाला इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे डेली लाईव्ह क्लासेस मिळतात. त्यानंतर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स सोबतच कंप्लीट सिलेबस नोट्स तुम्हाला दिल्या जातात. सेक्शन वाईज आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा या कोर्समध्ये अवेलेबल असतील. MCQ ची प्रॅक्टिस करण्यासाठी MCQचा सेट सुद्धा या कोर्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो. तर लवकरात लवकर कोर्स जॉईन करा आणि आपलं एक्झामचं प्रिपरेशन करण्याच्या तयारीला लागा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.